लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ आणि काव्यापासून. तर आता इथे काव्या सिनेमन कॉफी करून आणलेली असते बघा प्रेक्षक हो पार्थसाठी. तर आता इथे काव्या म्हणते आवडली नाही काय कॉफी? बकवास झाली आहे कॉफी, बकवास. ह्याला कॉफी म्हणतात असं म्हणत होता इथे पार्थ. मी असली घाणेरडी कॉफी आयुष्यात प्यायलो नाही आहे असं म्हणत होता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. दुधात पण आहे का पाण्यात दूध असं म्हणत होता इथे पार्थ. सिनेमन कसं टाकलं इथे, छी 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 असं म्हणत होता इथे पार्थ. एवढी वाईट कॉफी बाप रे असं म्हणत होता इथे पार्थ. रडायला लागते बघा प्रेक्षक हो काव्या जोर जोरात. तर आता इथे पार्थला वाईट वाटायला लागतं. हो असं म्हणत होता इथे पार्थ. ऐका ना गंमत केली थोडी मी, नका ना रडू असं म्हणत होता इथे पार्थ. तुम्ही गंमत वगैरे नाही केली, ही कॉफी खरंच चांगली झाली नसणार आहे. सॉरी माझं चुकलं, मी नाही करणार परत कॉफी असं म्हणते आता इथे काव्या. हो असं बघा अजिबात करू नका असं म्हणतो पार्थ. तुम्ही बेस्ट बनवलाय कॉफी असं म्हणतो तो. तुम्ही माझं मन राखण्यासाठी आता खोटं बोलताय असं म्हणते आता काव्या. तुम्ही म्हणाला ही कॉफी बकवास बंडल झाली आहे, मग बकवासच झाली असेल असं म्हणते काव्या. मी कसं समजावून सांगू तुम्हाला, मी जेन्युइनली सांगतोय तुम्हाला, तुम्ही जगातली बेस्ट कॉफी बनवली आहे असं म्हणतो इथे पार्थ. खोटं खोटं साफ खोटं असं म्हणते आता इथे काव्या. अहो काव्या असं म्हणतो पार्थ. अहो मी शपथ घेऊन सांगतो तुमची असं म्हणतो पार्थ. खूप परफेक्ट बनवलंय तुम्ही कॉफी, अगदी मला हवी तशी असं म्हणतो आता इथे पार्थ. आधी का म्हणालात मग की बकवास झाले कॉफी म्हणून असं म्हणते आता काव्या. ते थोडं असं म्हणत होता काव्या, तुम्हाला तुमची फिरकी घ्यावी म्हणून असं म्हणत होता इथे तो. काय माझी फिरकी घ्यावीशी वाटली तुम्हाला, समोर मारायला लागते आता इथे काव्या पार्थला. घ्या घ्या तुम्ही माझी फिरकी घ्या आणि पिऊ नका तुम्ही ही सिनेमन कॉफी, रम्याने केलेली सिनेमन कॉफी प्या असं म्हणतात इथे काव्या. थांबा काव्या असं म्हणत होता इथे पार्थ. आय एम सॉरी असं म्हणत होता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो हे बरे आहे असं म्हणतो पार्थ. बोक्याने थोडीफार मस्करी केली तर लगेच असं बोलायचं असतं का माजरीने असं म्हणत होता इथे पार्थ. मग काय करावं, माफ करावं असं म्हणते आता इथे काव्या. कसं आहे ना, ही गोड गोंडस फिसकरणारी मांजर एकदा फिसकारली ना तर तो बोका 50 वेळा ऐकून दाखवतो असं म्हणते आता इथे काव्या. पण बोका शांतपणे खोट काढतो त्याचं काय असं म्हणते आता इथे काव्या. अहो पण हा बोका का खोड्या काढतो ह्याचा विचार करा ना तुम्ही असं म्हणत इथे पार्थ. का काढतो असं म्हणते आता काव्या, कारण त्या मांजरीच्या चेहऱ्यावर छान गोड स्माइल यावं म्हणून असं म्हणत इथे बघा प्रेक्षक हो. पार्थाने आता इथे छान रोमॅन्टिक गाणं लागलेलं आहे बॅकग्राऊंड मध्ये. तर आता इथे काव्या खरंच लाजते बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ बघतो लाजणाऱ्या काव्याला. तर आता इथे पार्थ म्हणतो ए ए ए असं असं म्हणतात तो. डॅम्बिस आता तुम्ही देशमुख असं म्हणतात इथे काव्या. ते आहेच असं म्हणतो पार्थ. सगळा राग घालवला माझा असं म्हणून हसते ती. खरंच आय एम सो सॉरी असं म्हणतो पार्थ. तुम्हाला रडवलं मी असं म्हणतो इथे पार्थ बघा प्रेक्षक. बरं एक मिनिट असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे पार्थ जातो आणि सिनेमन कॉफी घेऊन येतो. मनापासून सांगतो खूप छान झाली आहे कॉफी असं म्हणतो इथे पार्थ. आणि ही कॉफी का छान झाली आहे माहिती असं म्हणतो इथे पार्थ. का असं म्हणतो तो, कारण ह्याच्यात तुमचं प्रेम उतरलंय असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे लाजते परत काव्या आणि आता ती काय बोलतच नाही. तर आता ती म्हणते बरं घ्या कॉफी घ्या तुम्ही असं म्हणते ती. माझा अभ्यास असं बघते असं म्हणते ती आणि लाजते तिथून निघून जाते बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ म्हणतो बाय द वे तुम्ही एवढी छान माझ्यासाठी बनवली कॉफी, तुम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायचा विचार करतोय मी आता असं म्हणत इथे पार्थ. तर आता काव्या म्हणते काय देणार आहात तुम्ही. तर आता इथे पार्थ म्हणतो खरं तर तुमचं स्केच काढून झालंय, तर आता तुमच्या नावाचा टॅटू काढतो हातावर असं म्हणत इथे पार्थ. काढू असं म्हणत इथे पार्थ. तर आता इथे काव्याला धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. तर तिला आठवतं आता कसं जीवाने तिच्या नावाचा टॅटू काढलेला असतो ना त्याच्या छातीवरती, हे तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि कसं त्यांनी जाळून टाकलेला असतो ना तो टॅटू तिच्या बड्डे दिवशी, हे तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि कसं जाळवलेलं असतं ना त्यांनी ते त्याचा तो टॅटू आग लावणे सगळं आठवतं तिला. आणि आता तिला खूप धक्का बसतो. काय विचारतोय मी काव्या, काढू का टॅटू असं म्हणतो तो. विल यू स्टॉप दिस नॉनसेन्स. टॅटू काढणं म्हणजे मस्करी वाटली का तुम्हाला असं म्हणते काव्या. आयुष्यभरासाठी टॅटू राहतो तो. आणि जा थोडं म्हणते आणि थांबते बघा प्रेक्षक होती. तर आता पार्थला कळतच नाही. तर आता इथे काव्या म्हणते बघा देशमुख प्लीज असं म्हणते आता इथे काव्या. असं काही करू नका असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती म्हणते प्लीज असं काहीही विचित्र बोलूही नका, एवढं का चिडताय तुम्ही असं म्हणत इथे पार्थ. मी असं सहज विचारलं तुम्हाला असं म्हणत इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्याला खूप त्रास आलेला असतो. सॉरी असं म्हणते आता इथे काव्या. सॉरी मी खरंच जरा असं म्हणते काव्या, मी जरा जास्तच रिॲक्ट झाले असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. सॉरी पण नका हो असं काही करू असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. आणि घ्या ना कॉफी घ्या ना असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. मी आलेच हा असं म्हणते आता इथे काव्या. आणि तिथून निघून जाते बघा प्रेक्षक होती. तर आता पार्थला कळतच नाही एवढ्या का रिॲक्ट झाली काव्या म्हणून. तर आता इथे तो तिच्याकडे बघत असतो आणि काव्या मात्र निघून गेलेली असते तिथून. तर आता विचारात पडतो आता इथे पार्थ पण. तर आता इथे काव्या बाहेर आलेली असते आपल्या खोलीच्या आणि आता ती म्हणते ह्या जीवाच्या आठवणी खरंच खूप अस्वस्थ करतात मला असं म्हणते आता इथे काव्या. आणि ती म्हणते की मला कळतच नाहीये ही भीती कधी संपणार आहे माझ्या मनातून असं म्हणते आता इथे काव्या मनातल्या मनात बघा प्रेक्षक हो. वेलकम फ्रेंड्स, बघा किती जागा स्पेस आहे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो असं दाखवलेलं आहे
आहे की ग्रँड ऑक्शन असतं आनंद निवासचं आणि आता तिथे सगळे जे ऑक्शन देणार असतात ती लोक आलेली असतात आणि नंदिनी सुद्धा आलेली असते बघा प्रेक्षक आणि आनंद निवासची लोक सुद्धा आलेली असतात. तर आता इंट्रोडक्शन देत असतो हा इन्व्हेस्टर की त्याला ही जागा विकायची आहे, तर ती जागा कशी कशी आहे म्हणून तो सांगत असतो सगळ्या लोकांना. मस्त खेळती हवा आहे, समोर छान सुंदर समुद्र आहे, बाग आहे, अशी जागा मुंबईमध्ये मिळणं जरा रेअरच आहे असं म्हणतो इन्व्हेस्टर. इथे राहणाऱ्या लोकांनी इतका जिवंतपणा पेरलाय की त्याच्यावर जीव कुणाचाही जडतो असं म्हणतो इन्व्हेस्टर. आणि नंदिनी सगळं बघत असते बघा प्रेक्षक आणि तिला त्रास होत असतो हे सगळं बघून. कोणाचाही जीव जडेल आणि सोडताना जीव तुटेल असं म्हणतो इथे भास्कर. अशीच आहे ती जागा नाही का असं म्हणत आहे भास्कर. आणि खूप रडत असते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता ती आपले अश्रू पुसून घेत असते. तर आता भास्कर बघून हसत असतो ते सगळं. ह्या जागेची ओळख झालीच असेल तुम्हाला. हे बघा आपण ह्या जागेच्या लिलावाला सुरुवात करूया असं म्हणतो इथे भास्कर. सो लेट स्टार्ट द ऑक्शन असं म्हणतो इथे टकला इन्व्हेस्टर. प्रत्येकाने आपापली बोली द्या असं म्हणतो तो. चल असं म्हणतो इन्व्हेस्टर. हा तर जागेची किंमत असं म्हणतो तो 80 लाखापासून सुरू होते. चला सुरू करा असं म्हणतो इथे ऑक्शनला. तर सुरुवात होते बघा प्रेक्षक ऑक्शनला. 90 लाख असं म्हणून चालू होतं. 1 करोड असं म्हणतो एकटा माणूस. 1 करोड? अहो ही जागा बघा. पुढे बोला असं म्हणत होता तो. 3 करोड म्हणते एकटी बाई. 3 करोड असं म्हणत होता तो. पुन्हा एकदा जागेवर नजर टाका मग आपली बोली लावा असं म्हणतो तो. बोला असं म्हणतो तो. बोला बोला असं म्हणत होता इथे इन्व्हेस्टर. 5 करोड असं म्हणतो एक माणूस. 5 करोडच्या पुढे कोणी बोली लावणार आहे का असं म्हणत होता तो. 5 करोड 1, 5 करोड 2, 5 करोड 3. तेवढ्यातच आता बघा प्रेक्षक हो 8 करोड म्हणतो एकटा माणूस. 8 करोड 1, 8 करोड 2, 10 करोड असं म्हणत आता जीवा एंट्री मारतो बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनीला शॉक बसतो जीवाला बघून तिथे. तर आता इथे जीवा घेऊन आलेला असो आणि निवासचा 8. जीवा तुम्ही इथे काय करताय असं म्हणतात इथे नंदिनी. तर आता जीवा म्हणतो 10 करोड बोललोय मी असं म्हणतात इथे जीवा. 10 करोड असं म्हणतो इथे जीवा. बोला बोला असं म्हणतो जीवा. अजून माझ्यापेक्षा कुणाला जास्त बोली लावायचे तर बोला असं म्हणतो जीवा. बोला बोला असं म्हणतो इथे जीवा बघा प्रेक्षक हो. काय रे असं म्हणतो इथे भास्कर. तू इथे काय करतोयस असं म्हणतो भास्कर. मी इथे काय करतोय म्हणजे असं म्हणतो इथे जीवा. ह्या जागेचा ऑक्शन सुरू आहे ना मग मी नाही येऊ शकत असं म्हणतो इथे जीवा. का असं म्हणतो जीवा. काय इश्यूज आहेत का या जागेचे असं म्हणतो इथे जीवा भास्करला. हे बघा असं म्हणतो भास्कर. ही जागा अगदी प्राईम लोकेशनवर आहे, समुद्राच्या समोर आहे, त्यामुळे 10 करोडपेक्षा जास्त बोली बोला असं म्हणतात इथे भास्कर. हो जास्त बोली लावा असं म्हणतात इथे भास्कर. तर आता कुणीच बोली लावत नाही बघा प्रेक्षक. डिस्कस करतात पण बोलीच नाही लावत. तर नंदिनीला जरा आनंद झालेला असतो. अरे बोला असं म्हणतात इथे जीवा. बोला बोला असं म्हणतो तो. अजूनही कोणाला या जागेसाठी 10 करोडपेक्षा जास्त बोली लावायची असं म्हणतो जीवा. बोला बोला असं म्हणतो तो. जर 10 करोडच्या पुढे कोणी बोली लावणार नसेल तर ही जागा यांना विकण्यात येईल असं म्हणतो इथे ऑक्शन करणारा माणूस. पुन्हा एकदा विचार करा असं म्हणतो तो. लक्षात घ्या ह्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा काही वर्षात दुप्पट होऊ शकते, तेव्हा 10 करोडच्या वर बोली लावायला हरकत नसावी असं म्हणतो तो ऑक्शन करणारा माणूस. हे बघा असं म्हणतो तो. हा लास्ट काउंट आहे. 10 करोड 1, 10 करोड 2, 10 करोड 3 असं म्हणतो इथे ऑक्शनवाला. तर आता जीवाला आनंद होतो बघा प्रेक्षक हो. अँड सोल्ड असं म्हणतो इथे ऑक्शनवाला. तर आता इथे जीवा बघतो नंदिनीकडे आणि नंदिनी खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. आता नियमानुसार आनंद निवास यांच्या नावावर झालेला आहे असं म्हणतो इथे ऑक्शनवाला. आणि जीवाला खूप आनंद होतो बघा प्रेक्षक हो. खूप जास्त आनंद झालेला असतो आता जीवाला बघा प्रेक्षक हो. ही घ्या फाईल असं म्हणतो इथे इन्व्हेस्टर. त्याच्यावर साईन करा आणि आय विल हँड ओव्हर टू यू असं म्हणतो इथे इन्व्हेस्टर. तर आता ते पेपर्स घेतो जीवा. तर आता इथे जीवा बघतो त्या पेपर्सकडे. तर आता ते सगळे पेपर्स बघतो बघा तो प्रेक्षक हो. माझ्या दादाने मला एक गोष्ट सांगितली होती असं म्हणतो इथे जीवा. तुम्हाला सांगतो. नशीब इतक्या अजब गोष्ट असते ना ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की तुम्ही जिंकलाय असं म्हणतो जीवा. तुमच्याकडे सगळं आहे. एका राजा राणी आणि दुसऱ्या क्षणी एक हुकुमाची दोरी येऊन तुमचा डाव संपून जाऊ शकते असं म्हणतो जीवा. आत्ताही तेच झालं असं म्हणतो जीवा. कालपर्यंत मी तुमच्यासाठी सक्सेसफुल बिझनेस मॅन विक्रम देशमुखचा एक अति मूर्ख मुलगा होतो असं म्हणतो जीवा. आणि आज तुम्हीच बळकावलेला आनंद निवास तुम्ही त्या अति मूर्ख मुलाला हँड ओव्हर करताय असं म्हणतो इथे जीवा बघा प्रेक्षक हो. आनंद निवास परत करण्याची भीक मागणाऱ्या हातांना तुम्ही सही करायला लावताय असं म्हणतो इथे जीवा. त्यामुळे आपली गुरमी आपल्याच जवळ ठेवायची असं म्हणतो इथे जीवा. नाहीतर नशीब एका क्षणात माज उतरवतो असं म्हणतो इथे जीवा. जसं आज उतरवलाय असं म्हणतो जीवा. ही आहे नशिबाची खरी ताकद असं म्हणतो इथे जीवा. आणि माझी छोटीशी हुशारी
सॉरी, मी तुमच्या बाबतीत खूप जजमेंटल झालो असं म्हणत होता इन्व्हेस्टर. झालेलं सगळं विसरून जा आणि सही करा असं म्हणत होता. इथे बघा प्रेक्षक हो इन्व्हेस्टर. तर आता इथे जीवा बघतो आता भास्करकडे. तर आता इथे जीवा हसतो खूप. तर आता इथे जीवा बघतो त्या पेपर्सकडे. तर आता इथे जीवा म्हणतो ओ असं म्हणत होता इथे जीवा. पेन प्लीज असं म्हणत होता इथे जीवा. तर आता इथे भास्करच्या पेनकडे हात दाखवतो बघा तो. तर आता इथे खूप सगळेजण हसत असतात म्हणजे नंदिनी वगैरे सगळेच जण. तर आता इथे जीवा दे म्हणतो पेन. तर आता इथे दाखवतो तो साईन करून. तर हा 10 करोडचा चेक असं म्हणत होता जीवा. त्या इन्व्हेस्टरला बघा प्रेक्षक आणि देतो तो आता चेक पण. इतके पैसे जीवाने कुठून जमवले असतील असं म्हणते आता नंदिनी. त्यांच्या प्रत्येक कृतीचा मला फक्त टेन्शनच येतं असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता तो पेन घेतो हातामध्ये. तर आता इथे भास्करला काहीतरी आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. मिस्टर जीवा देशमुख आनंद निवास आजपासून तुमचं झालं असं म्हणतो इन्व्हेस्टर. तर आता खूप आनंद होतो नंदिनीला वगैरे बघा प्रेक्षक हो. ये म्हणून सगळे हसायला लागतात होता आनंद निवासवाले लोक आणि बाकी सगळे उठून निघून जातात तिथून आणि सगळे एकमेकांना मिठी मारतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे भास्कर टाळा वाजवतो आणि म्हणतो हसायला लागतो तो. टाळा तर झालंच पाहिजे त्या मूर्ख जीवासाठी असं म्हणतो भास्कर. अरे जीवा असं म्हणतो भास्कर, तू आज कुठे ती जागा 10 कोटीला विकत घेतली आहेस. खरं सांगू का तुला व्यवहार करतच नाही रे असं म्हणतो भास्कर. पण नात्यांची गणित तरी कळतात असं म्हणतो जीवा. आणि राहिला प्रश्न व्यवहाराचा असं म्हणतो जीवा. तर माझ्यासाठी माझ्या माणसांच्या आनंदापेक्षा दुसरा कोणताही व्यवहार महत्वाचा नाही असं म्हणतात इथे जीवा. तू फक्त जागेची किंमत लावली आहेस रे म्हाताऱ्या असं म्हणतात इथे जीवा. पण ह्या वास्तूशी जोडलेल्या भावनांची किंमत फक्त मला माहिती असं म्हणतो जीवा. खरं तर व्यवहार तुलाच कळत नाही रे असं म्हणतो जीवा भास्करला. बिंडोक आहेस तू बिंडोक असं म्हणतो जीवा. या जागेची 20 करोडची बोली जरी लावली असतीस ना तरीही मी ही जागा विकत घेतली असती असं म्हणतात इथे जीवा. वेळ आली असती तर स्वतःला घाण ठेवलं असतं पण ही जागा विकत घेतली असती असं म्हणतो जीवा. कारण ही वास्तू माझ्या बायकोचा श्वास आहे असं म्हणतो इथे जीवा. आणि तो तिला परत मिळवून देण्यासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार आहे असं म्हणतो इथे बघा प्रेक्षक हो जीवा. कोण म्हणतंय तू आनंदनिवास परत मिळवलास? तू अतिशय मूर्ख ठरलायस असं म्हणतो इथे भास्कर. तू जी जागा विकत घेतली ना ती जागा लवकरात लवकर सरकार जप्त करणार आहे असं म्हणतो इथे भास्कर बघा प्रेक्षक हो. त्या ठिकाणी सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल उभं राहणार आहे असं म्हणतो बघा प्रेक्षक हो भास्कर आता इथे. तर आता इथे काव्याला दाखवल्याने आता ती किचनमध्ये आलेली असते आणि आता तिला काहीतरी आठवत असतं बघा प्रेक्षक हो. काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायचा विचार करतोय असं म्हटलेलं असतं ना पार्थ आठवतं त्याला. तुमचं स्केच तर आता काढून झालंय तर आता असं म्हणतो पार्थ तुमच्या नावाचं टॅटू पण काढतो असं म्हणतो पार्थ. काढू असं म्हणतो आता तो. तर आता इथे काव्या खूप टेन्शनमध्ये असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती बघते तर आता इथे कुकर वगैरे ती ठेवत असते गॅसवरती आणि आता ती आपल्याच विचारात असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती गॅस लावते आणि आता ती आपल्याच विचारामध्ये असते. तर आता तिला आठवतं कसं जीवाने आपला टॅटू जाळलेला असतो जो हातीवर केलेला असतो आणि कसं त्याने ओरडलेलं असतं हे सगळं तिला आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो फ्लॅशबॅक मधून. तर आता ती गॅसवर ठेवून विसरते बघा प्रेक्षक हो. तर आता ती काय काय करत असते किचनमध्ये आणि तिचं लक्षच नसतं बघा प्रेक्षक हो. तर आता काव्या चांगली भाजी वगैरे फेकून टाकते डस्टबिन मध्ये. तर आता इथे डस्टबिनकडे तिला काहीतरी सापडतं बघा प्रेक्षक हो. तर आता कसला तरी बोळा असतो तो. तर आता तो उघडते तो बोळा तर त्याच्यामध्ये आनंद निवास ऑप्शन असं लिहिलेलं असतं. काय असं म्हणते आता इथे काव्या. आनंद निवास विकला जाणार आहे असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या म्हणते आनंद निवास ऑप्शन सेल नंदिनी ते मला काही बोलली पण नाही असं म्हणते काव्या. काय हे जीवा काय बोलतायत असं म्हणते आता इथे नंदिनी. एक मिनिट असं म्हणतो आता इथे जीवा. शांत हो असं म्हणतो आता इथे जीवा. नको पॅनिक होस असं म्हणतो आता इथे जीवा. काय झालंय असं म्हणतो आता इथे जीवा. ह्या म्हाताऱ्याचा असं म्हणतो जीवा गोड गैरसमज झालाय अगं असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा म्हणतो पण एक गोष्ट लक्षात ठेव भास्कर असं म्हणतो जीवा. ह्या जीवाचं सरकार स्वतःच आहे बघायचंय असं म्हणतो इथे जीवा. तर आता इथे जीवा शिट्टी वाजवतो बघा प्रेक्षक हो. तर आता शिट्टी वाजवल्यानंतर महाजानी येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे महाजनीला बघतात इन्व्हेस्टर आणि भास्कर. मीट माय पार्टनर इन क्राईम मिस्टर शेखर महाजनी असं म्हणतो इथे जीवा. काय असं म्हणतो इथे भास्कर. तुम्ही तर सरकारी अधिकारी ना ते असं म्हणतो भास्कर. अहो चंद्रकांत सरपोतदार असं म्हणतो इथे भास्कर. तर आता इथे जीवा हसतो जोरात. तुला अजून कळलं नाही का रे भास्कर असं म्हणतो जीवा. तुझा गेम झालाय असं म्हणतो जीवा. हा सरकारी माणूस नाही अरे हा माझा माणूस आहे असं म्हणतो इथे जीवा. आणि ही आहे मी वाकडी करून मिळवलेली जागा असं म्हणतो इथे जीवा. काय असं म्हणतो जीवा. जिंकला की नाही राजा असं म्हणतो इथे जीवा बघा प्रेक्षक भास्करला. तर आता इथे जीवा त्याच्या खांद्यावर हात ठेवतो भास्करच्या. तर आजचा एपिसोड इथे समजून बघूया तर मध्ये काय आहे ते. तुझा श्वास तुझं सुख तुझं आनंद निवास. तर आता इथे चाव्या प्रपोजल सारखं देतो बघा प्रेक्षक हो जीवा नंदिनीला.
मग असं नाही आपलं असं म्हणते नंदिनी. आपला आनंद निवास असं म्हणते ती आणि सगळे टाळ्या वाजवतात बघा प्रेक्षक आणि आता तिच्या हातामध्ये किल्ल्या असतात. तर आता इथे पार्थ येतो किचनमध्ये. तर आता तो म्हणतो, "कुठे आहेत काव्या? गॅसचा वास" असं म्हणतो तो. "मी लाईट केला असता तर ब्लास्ट झाला असता" असं म्हणतो आता इथे पार्थ. "काय झालंय तुम्हाला?" असं म्हणतो आता इथे पार्थ. "काय असेल तर सांगा" असं म्हणतो तो. तर आता इथे रिकॅप सुद्धा संपतो बघा प्रेक्षक. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.